बघू शकता तुम्ही किती क्यूट असे फोटोज लावलेत. त्यासोबतच त्यांनी सुकली पण एकदम भारी केले. हा एवढा सजव माझी कंबर एवढी मोडली असेल ना की असं 2 मिनिटासाठी विचार केला की हा कसा बसत असेल. मीच नवरी आहे काय. तो मला तुला कशा पाहिजे मध्ये डिझाईन तू सांग. मी बोललो मला काहीच नाही, तू देशील ना ती डिझाईन मी घेईन कर का. मला माहिती तू बेस्टच करणार होता. माझ्या सगळ्या वस्तू आहेत ना म्हणजे माझी पासोरी आंतरपाठ सगळं मी स्वतः केलाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघून समजलाच असाल का आपल्या घरी कोण येणार आहे आणि कोण नाही. आपली अपूर्वता येणार आणि ते नाणे घ्यायला येणार आहेत. हे बघा ना, त्यांचे नाणे रेडी आहेत इथे आणि आता थोड्याच वेळात ते येतील आणि त्यांना आपण विचारू कसे वाटले आणि कसे नाही. तर तुम्ही वेट करा थोडा, ते आल्यावर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला. सो हॅलो एव्हरीवन. आणि तुम्ही विचार करत असाल की दादाच्या ब्लॉग मध्ये मी काय करते, तर मी पुन्हा एकदा भेटलेली आहे आपल्या मयूर दादाला. आणि आज तो मला भेटायला नाही आलाय, मी आले त्याच्या घरी खास करून नाण्यांसाठी. आणि त्यांनी माझ्या लग्नाची एकदम भारी नाणी केली आहेत. जसं त्यांनी तुम्ही माझा ताट बघितला त्याच्यापेक्षा भारी त्यांनी नाणी केली, आणि ते पण काहीतरी युनिक. सो दाखवते मी, बघा. तर केला. तर आता तुम्ही नाणे बघितले. नव्हता चालू केला काय आता चालू आहे बघा. तर आता तुम्ही नाणे बघितले, तुम्हाला कसे वाटले आता नाणे? नाणे बघायच्या आधी मी एक मनापासून एक गोष्ट बोलीन की मी सकाळी येणार होती दादाकडे, तर मला यायला संध्याकाळचे आता 8:45 वाजलेत आणि माझ्यासाठी त्याची पूर्ण फॅमिली रेडी होऊन बसले. तर सॉरी मी म्हणजे लेट आली. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढा माझा पाहुणचार केलात. मला खूप छान वाटलं दादाकडे येऊन. आणि राहण्यांचं बोलायचं तर मी दादांचं काम ऑलरेडी इन्स्टावर बघितलेलं, तुम्हाला सगळ्यांना मागच्या व्हिडिओमध्ये बोललीच आहे. तर तसंच मी आता पण त्याला बोलली की दादा मला तुला कशा पाहिजे मध्ये डिझाईन तू सांग. मी बोललो मला काहीच नाही, तू देशील ना ती डिझाईन मी घेईन कर का. मला माहिती तू बेस्टच करणार होता, आणि त्यांनी लिटरली बेस्टच केले. सो मला खूप जास्त आवडले. थँक्यू सो मच. आणि येस, तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा. एकदम बेस्ट रिझनेबल रेट मध्ये तो तुम्हाला देईल. तर आई, आम्ही ताईला आधी आरतीचा ताट पण दिलता, तर तुम्हाला कसा वाटला? खूप छान वाटलं. म्हणजे माझा आवाज बसलाय आता, पण आरतीचं ताट मी ऑलरेडी आधी बघितलं, खूप छान वाटलं. आणि आता नानीमध्ये जे फोटो लावलेत ना दोघांचे, ते मला खूपच आवडले, खूप सुंदर लावलेत. आणि तुमच्या घरात हा पहिलाच लग्न आहे, तर हो. तुम्हाला कसं वाटतं? खूप छान. म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की एवढं डेकोरेशन करून देईल म्हणून, पण खूप छान केलेत त्यांनी. काहीतरी ट्राय केलं नाही, मी अलग ट्राय केलं म्हणून फोटोंचे व्हिडिओ करतानाच त्याला ते फोटो सूप पण घे, त्याच्या नाव आहेत ना. लावू दे. बघू शकता तुम्ही किती क्यूट असे फोटोज लावलेत. दादा मला बोलतो तू फोटो पाठव. मी काय सांगू दादाला, मी प्री वेडिंग पण नाही केले, माझ्याकडे फोटोच नव्हते. दादा बोलतो तू तरी पण पाठव. मी बोलत ठीक आहे चल पाठवते. पण त्यांनी एवढूशा म्हणजे मोजून त्याला मी 8च फोटो दिले असते. त्या 8 फोटोमध्ये त्यांनी सगळ्या मटक्यांना फोटो लावले. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्यासोबतच त्यांनी सुकली पण एकदम भारी केले. सुकली होतात ना, सूप सूप पण एकदम भारी केलंय नाव लिहून. सो थँक्यू सो मच. हा रेशीम गाठ. आणि त्याचबरोबर टोपली आहे, तिकडे मुसळ आहे, फल आहे, टोपली जाता एकदम भारी आहे. एकदम भारी. आणि त्यांनी मला ताटाला जो कलर करून दिलेला ना गोल्डन, त्यांनी त्याच ह्याच्यामध्ये सगळं गोल्डन मध्ये केलाय. सो थँक्यू सो मच. किती आभार मानून म्हणजे तेवढं कमी आहे. हा एवढा सजव माझी कंबर एवढी मोडली असेल ना की असं 2 मिनिटासाठी विचार केला की हा कसा बसत असेल. एवढं करता एकदा नाही करत. मला ताई,
तुम्ही सर्व फॅमिली आमच्या घरी आले नाण्या घ्यायच्यासाठी. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आमच्या घरी आल्याबद्दल आम्हाला खूप बरं वाटलं आणि आमची पण फॅमिली खूप तुमचं वाट बघत होती खूप वेळापासून. आणि ते तुम्ही घरी आले तर खूप आम्हाला आनंद एवढा झालाय काय सांगू शकत नाही, एवढा आनंद झाला आम्हाला. आणि मला असं वाटतच नाही की मी दादाकडे फर्स्ट टाइम आले. म्हणजे असं एकदम सगळे एकदम भारी आहेत आणि एकदम बोलायला पण असं वाटतं की मी खूप वेळ आली आहे, एकदम बिंदास. येत राहा. येते नक्की नक्की. आता मी इकडेच आहे. आता आमच्याच झाल्यात, तुम्ही आमच्याच रिलेटिव्ह मध्ये दिले ताईला. हा सर्व तर फॅमिली आली, ताई- आता फुल फॅमिली सर्वांनी या लग्नाला. तर ताई तुम्ही तर माझं लग्न आहे 9 तारखेला, तर सगळ्यांनी नक्की या. ए, हंसिका असं बोल ना आपल्या ताईच्या. आपल्या ताईच्या लग्नाला सर्वांनी यायचं. हा. तर सगळ्यांनी नक्की या. काहीतरी पाहिजे होत. आम्ही दमून निघून आल्या दिवसभर फिरून. मी इथे झोप काढली. मी बोलली तुला. आईला घेऊन ये लग्नाला. सर्व येऊ आम्ही. थँक्यू. मस्त एकदम मस्तच. आवडला. मीच नवरी आहे काय. ही पोरगी पडेल बाबा तुला आपल्याला तर. चला चला मंडळी आपण आता आणि हे बघा कशी सुंदर अशी मस्त सर्व ताई आले ना. ताई एवढी आनंदित झाली नाणं बघून, तर ताई आनंदित झाले तर आम्हाला पण जाम आनंद वाटते. बघा आमचे सर्वच एवढे आनंदात झाले ना, खूप आनंदात झाले ते बघा. आणि आमचा तो बघा ब्लॉगर तिथेच आहे, एक व्हिडिओ शूट करतोय बघा. सर्व किती आनंदात येते बघा. सगळीकडे नुसते ब्लॉगर आहेत. ब्लॉगरचा जोर आहे. नुसता ब्लॉग, युट्यूब. ब्लॉग बनवायला लागतात ना. वसार गावात सेलिब्रिटी आले, सेलिब्रिटी. बाय. तर मित्रांनो ब्लॉग इथंच एंड करू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.